कथा आहे, त्या कथेला फारसं महत्व नाही. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत जीव रडत आहे, रडतोय, उद्याही रडेल. मला वाटतं कोणत्याही जीवाने आपली आनंदाची कथा कुणाला सांगितली नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला भेटला की आपल्या दुःखाचं कथन करत असतो. आपल्या सुखाची कथा, आपल्या आनंदाची कथा कुणीही कुणाला सांगितलेली ऐकिवात नाही. म्हणजे जीवाची रड कथा आहे, त्या कथेला फारसं महत्व द्यायचं नाही, ती ऐकायची पण नाही, तिच्यावर चर्चा पण करायची नाही. दुसरी कथा आहे ती साधू कथा आहे. ती तनालाही शांत करते, मनालाही शांत करते. महाराज ते निववी साधू कथा. साधूची कथा जीवाला शांत करते. तनाची शांती आणि मनाची शांती जर कशामध्ये असेल तर ती संत कथेत आहे, साधूंच्या कथेमध्ये आहे. म्हणून तीही जीवाच्या दृष्टीने हितावह आहे, कल्याणकारी आहे. म्हणून ज्ञानोबा बोलतात, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. किती गोड आहे ज्ञानोबारांचे. ज्ञानोबा म्हणतात तेच पुन्हा पुन्हा वर्णन करावं, तेच पुन्हा पुन्हा ऐकावं, हा श्रवण करावं. काय? संतांचं चरित्र, संतांची कथा हे पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा वर्णन करावं. बर, आत्मस्वरूपाची ओळख करण्याकरता आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर चिर शांती प्राप्त होण्याकरता संत कथा, संत चरित्र ऐकलं पाहिजे आणि वाखाणलं पाहिजे, गायलं पाहिजे. आणि तिसरी एक कथा आहे ती भगवंताची कथा आहे. हो, काय करते भगवंताची कथा? कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा ही बरी विठोबाची. देवाची कथा सुख प्रदान करते आणि देवाची कथा दुःखाचं हरण करते. बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न आहे, या मंडपामध्ये असं कुणी आहे का की ज्याला दुःख नष्ट होऊ नये असं वाटतं? आपल्या जीवनातील दुःख संपूच नये असं वाटणारा एखादा जीव आहे का? असा वाटणारा एखादा मनुष्य आहे का? सांग. मला वाटतं ज्याला सुख म्हणजे काय हेही कळत नाही, ज्याला दुःख म्हणजे काय हेही कळत नाही, अशाही बाल्यावस्थेतील मुलाला विचारा, का रे तुला काय हवंय? तर तो सांगत असतो, मला सुख हवंय, मला दुःख नकोय. अरे मंदिरामध्ये भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवून ते छोटस मूल हात जोडून म्हणत असतं, देव बाप्पा काय म्हणतो, मला चिकनगुन्या येऊ दे, असं मला अधून मधून कोरोना येऊ दे, असं नाही बाप. अरे ज्या पोराला सुख म्हणजे काय माहिती नाही, ज्या पोराला दुःख म्हणजे काय माहिती नाही, तेही पोरग सुखाची अपेक्षा करत, दुःख नाशाची इच्छा करते. विठ्ठल बर का बरं? सुखम सर्वाय रोचते. शास्त्र म्हणते प्रत्येक जीवाला सुख प्रिय आहे, सुख आवडते, सुख रुचकर वाटते. सर्वांना सुखाय रोचते, सुखच आवडते, सुख सोडून काही आवडत नाही. प्रत्येकाची जी कृती आहे, प्रत्येकाचं जे धावणं आहे, प्रत्येकाचं जे कर्म आहे,
ते केवळ आणि केवळ सुखाच्या प्राप्ती करताय महाराज. पण गंमत किती मोठी आहे. न वांछिताई दुःख लाहे, येणे न घडे स्वतंत्रता. गंमत कशी आहे बघा ना. सर्व जीवांना सुख अपेक्षित आहे, सुखाची इच्छा आहे, सुख आवडीचं आहे. पण गंमत अशी आहे की आवडतंय, इच्छा पण आहे, पण सुख भेटत नाही. जे आवडत नाही, ज्याची इच्छा नाही, ते दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येकाला दोन गोष्टी अपेक्षित आहे. सुखाची प्राप्ती अपेक्षित आहे आणि दुःखाची निवृत्ती अपेक्षित आहे. माझ्या देवाची कथा, माझ्या भगवंताची कथा, माझ्या शिवजींची कथा काय करते महाराज. या दोन्ही इच्छा पूर्ण करते महाराज. कथा सुख करी, कथा सुख प्रदान करते आणि कथा दुःख हरी, आणि कथा दुःखाचं हरण करते. काही व्यक्तीमध्ये, काही देवतांमध्ये, काही वस्तूमध्ये असं सामर्थ्य आहे, सुख प्राप्त करून देतात पण दुःख निवृत्त करत नाही. काही मध्ये असं सामर्थ्य आहे, दुःख निवृत्त करतात पण सुख प्राप्त करून देत नाही. पण माझ्या भगवंताच्या कथेतलं सामर्थ्य ते सुखही प्राप्त करून देत आणि ते दुःखही निवृत्त करत. भगवंताची कथा किती हितावह आहे, किती कल्याणप्रद आहे, किती आनंददायी आहे, किती महत्वाची आहे. आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी कथेची फलश्रुती सांगितली. कथा श्रवणाची फलश्रुती सांगितली. प्रामुख्याने 6 प्रकारची फल या कथा श्रवणात आहे. 6 प्रकारची. आजची कथा श्रवण करणाऱ्याला अलौकिक, अद्भुत, अवर्णनीय अशी 6 फल प्राप्त, 6 फलांची प्राप्ती होते. 6 प्रकारचं फळ भेटते महाराज. हो, आजच्या महाशिवरात्रीची कथा ऐकल्यानंतर महाराज. हो, बरं का. इतर वेळेस ऐकलेल्या कथा आणि पर्व काळामध्ये ऐकलेल्या कथा याच्यामध्ये अंतर आहे. इतर वेळेस 100 कथा ऐकल्यानंतर जेवढं पुण्य भेटणार आहे तेवढंच पुण्य पर्व काळात 1 कथा ऐकल्यानंतर भेटत असतं. म्हणजे इतर वेळेला 100 कथा ऐकून जे मिळवणार आहात तुम्ही, तेच पर्व काळात एकदा ऐकलं तरी मिळणार आहे. आजच्या कथेची विशेषता आहे. का विशेषता आहे? ज्याची कथा आहे तो विशेष, ज्यांनी कथा गायली ते संत विशेष, आणि जी कथा गायली ती कथा विशेष. विठ्ठल विठ्ठल. इथे ज्याची कथा आहे तो देवही विशेष आहे. ज्या संतांनी कथा गायली ते संतही विशेष आहे. आणि जी कथा गायली ना, जे वर्णन केलं ना, ते वर्णनही विशेष आहे. एका भक्ताची आणि एका देवाची कथा आहे. सर्व संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये देवाच्या कथा आणि भक्तांच्या कथा लिहिलेल्या आहेत, वाखाणलेल्या आहेत. संत हे एकतर देवाचंच वर्णन करतात, नाहीतर भक्तांचं वर्णन करतात.
देव आणि भक्त सोडून अन्यांचं वर्णन संत करत नाही. पुन्हा वाक्य बोलतो, जे देवाचं आणि भक्तांचंच वर्णन करतात त्यांना संत म्हणायचं. हल्ली पैसे दिले की कुणाचंही वर्णन केल्या जातं. मी तिकडे जास्त जाणार नाही. पैसे देऊन वर्णन करणारे, पैसे घेऊन वर्णन करणारे खूप आहे आणि पैसे देऊन वर्णन करायला लावणारे खूप आहे. विठ्ठल विठ्ठल पैसे मिळाले की वर्णन करतात आणि जिकडे जास्त मिळेल मग इकडले 50,000 कमी वाटतात. पण संत तसे नाही. महाराजांचं प्रमाण आहे. मंत तुकोबारा बोलतात, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, एरा मानवाची करू नये. निंदा ही करावी वाटली तर देवाचीच करा, स्तुती ही करावी वाटली तरी देवाचीच करा. मानवाची स्तुती ही करू नका आणि मानवाची निंदा ही करू नका. हो, पण हल्ली सारं उलट आहे. मानवाचीच निंदा केल्या जाते, मानवाची स्तुती केल्या जाते. बर का? हो, देव बाजूलाच आहे. पण संत देव सोडून काही बोलत नाही. देव सोडून कुणाचं वर्णन करत नाही. भक्त सोडून, संत सोडून कुणाचं वर्णन करत नाही महाराज. हो, भक्तांची चरित्र, संतांची चरित्र, देवाची चरित्र संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. हो, ज्ञान, वैराग्य, भक्ती, उपासना, साधना, श्रद्धा, विश्वास, प्रेम, शरणागती, समर्पण, सेवा, निष्ठा, हे सर्वची सर्व संत वाङ्मयामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. राजकारण, समाजकारण, बाकीचे कोणतेही कारण वाङ्मयामध्ये पाहायला भेटत नाही. आता कथेत 70% बाकीचं चालतंय, चिंतन 20%, 30% करणारी माणसं आहे. हो, शोकांतिका पण तरी आशांच्याच तारका फुल आहे. त्याला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, पण दुर्दैव आहे एवढंच सांगेल तुम्हाला. तासभराची करमणूक, तासभराचं मनोरंजन करून जाणारी आणि तुम्ही मनोरंजन करणारी माणसं आपल्या हिताचा विचार करत नाही. आपण अधपतनाकडे चाललोय, आपला आत्मघात होणार आहे, आपल्या पदरामध्ये दुःखच पडणार आहे, आपलं आयुष्य गर्तेत चाललंय याचा विचार आपण करत नाही, भानावर आपण नाही. विठ्ठल, ज्यांच्या वाङ्मयामध्ये देव सोडून कुणाचं वर्णन नाही, ज्यांच्या वाङ्मयामध्ये भक्त सोडून कुणाचं वर्णन नाही, ते संतांचं वाङ्मय महाराज. हो, संतांनी देव आणि भक्त यांचं हो सर्व ठिकाणी चरित्र गायलंय, सर्व ठिकाणी कथा गायलेल्या आहे, सर्व ठिकाणी त्या दोघांच्या नात्यातलं वर्णन केलेलं आहे महाराज. अभिन्नत्वाचं नातं म्हणजे देव भक्ताचं नातं, सर्वात प्रेमाचं नातं म्हणजे देव भक्ताचं नातं, सर्वात जवळचं नातं म्हणजे देव भक्ताचं नातं, सर्वात वंदनीय, आचरणीय, श्रेष्ठ नातं म्हणजे देव भक्ताचं नातं. देव भक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं कोणतंच नातं प्रेमाचं नाही. देव भक्ताच्या नात्यापेक्षा सारखं कोणतं श्रेष्ठ नातं नाही, आणि देव भक्ताच्या नात्यासारखं कोणतं जवळचं नातं नाही. विठ्ठल, बघा ना तुम्ही, देवाला आपली आई जवळची वाटली नाही, आपला बाप जवळचा वाटला नाही, आपला भाऊ जवळचा वाटला नाही, आपली पत्नी जवळची वाटली नाही, पण आपला भक्त जवळचा वाटला. जे न संगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. लक्ष्मी एवढी जवळीक, ती न देखे या प्रेमाचे सुख, कृष्ण स्नेहाचे पीक आजी येथेची ओळले. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हा,
सांगा ना तुम्ही. अरे आई जवळची वाटली नाही, बापही जवळचा वाटला नाही. बंधू असलेला बळीराम दादाही जवळचा वाटला नाही. ज्ञानोबारांनी हे नाते जरा परके सांगितले. पण ज्ञानोबारा म्हणतात लक्ष्मी ये वडी जवळीक, ती न देखे या प्रेमाचे सुख. हो, पुरुष मंडळीला एक विचारू, खरं सांगा सर्व पुरुषांना आई जवळची का पत्नी हो? खरं बोला, खरं. कीर्तनात बोला बोला. सबसे बड़ी है माँ, सबसे बडी है माँ. सर्वात श्रेष्ठ आई आहे हे बरोबर. पण श्रेष्ठ असलेली आई खरंच पत्नीपेक्षा जवळची का सांगा. प्रश्न माझा आहे, जवळची श्रेष्ठ आईच आहे. आईपेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं कोणी नाही. मग श्रेष्ठ असलेली आई पुरुषाला खरंच जवळची आहे का सांगा. अहो तुमचं आमचं सोडा हो, पण देवालाही लक्ष्मी जवळची आहे. लक्ष्मी ये वढी जवळीक असं म्हटलं. किती जवळची आहे लक्ष्मी, एवढं जवळचं कुणी नाहीये त्याला. पण तरी ज्ञानोबारा म्हणतात ती न देखे या प्रेमाचे सुख. या ब्रह्मज्ञानाचं, या तत्वज्ञानाच्या प्रेमाचं सुख, या भगवंताच्या प्रेमाचं सुख तिला उपभोगायला नाही मिळालं. ज्ञानोबारा म्हणतात कृष्ण स्नेहाचे पीक आजी येथेची ओळले. या कृष्ण प्रेमाचं पीक आज अर्जुनाजवळ, महाराज म्हणतात अर्जुनाजवळ ते प्रगट झालं. काय 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 भक्ताचं आणि देवाचं नातं आहे महाराज. पत्नीपेक्षा जवळचं नातं, आईपेक्षा जवळचं नातं महाराज. मला वाटतं आपल्या मधल्या नात्यामध्ये माणसं नात्यासाठी बरंच काही करते. हो, नात्यासाठी संपत्ती देतील. हो, नात्यासाठी माणसं कदाचित इंद्रिय देतील, अवयव देतील एखादा. नात्याकरिता मला वाटतं कदाचित काही माणसं प्राणावरही उदार होतील, प्राणही देतील नात्याकरिता. बरं का? हो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन हो, भक्ताचं नातं टिकवण्याकरता, भक्तातल्या देवाच्या नात्यातला प्रेम वाढण्याकरता माझा परमात्मा भक्ताची पत्नी बनतो असं दुसरं कोणी करणार नाही. करेल का? ऐका, भगवंत बोलतात अर्जुनाला. हो, संन्यासी तुवा भोवनी. अर्जुना, हो, या जगामध्ये जनी तुवा संन्यासी भोवनी. या जगामध्ये तू संन्यासी झाला, संन्यासाचा वेश धारण केला. हो, जनी तुवा संन्यासी भोवनी, चोरोनी नेली माझी भगिनी. अर्जुना, तू संन्यासाचं वेश धारण केलं आणि माझ्या बहिणीला पळवून नेलं, चोरून नेलं रे. परी विकल्प नुपजे मनी. तरी माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल विकल्प निर्माण नाही झाला, संशय निर्माण नाही झाला, शंका निर्माण नाही झाली, मनामध्ये तुझ्याबद्दल शत्रुत्वाचा भाव निर्माण नाही झाला. सांगा ना, इतकं जवळचं नातं आहे का? आता 4-5 दिवसापूर्वी आपल्या बहिणीची मित्राने छेड काढली म्हणून मित्राला जिवंत मारले. 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस. हो, ज्यांची 15-16 वर्षापासून मैत्री आहे, असे जिवलग मित्र आहे,
आणि त्या मित्राने आपल्या बहिणीची छेड काढली म्हणून त्या 15 वर्षाच्या मैत्रीला हो महाराज बाजूला सारून मित्राला जिवंत मारलं. आणि इथं भगवंत सांगतात चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्प नुपजे मनी मी तू पण एक असे. अर्जुना तू आणि मी एकच आहे, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदच नाही आणि म्हणून मला तुझ्याबद्दल विकल्प निर्माण झाला. काय भक्ताचं देवाचं नातं आहे महाराज, सांगा ना तुम्ही. जगातल्या सर्व नात्यामध्ये आणि देव भक्ताच्या नात्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. जमीन अस्मानाचं अंतर आहे. देवाची कथा भक्त गातात आणि भक्ताची कथा देव गातो महाराज. देवाचं वर्णन भक्तांनी करावं, भक्ताचं वर्णन देवानी करावं. एकदा नारदजी भगवंताच्या भेटी करता गेले निज धामामध्ये वैकुंठामध्ये महाराज. आई साहेब बसलेले, नारदांनी नमस्कार केला आई साहेबांना आणि नारदांनी विचारलं सांगा मी देवाच्या भेटी करता आलो, देव कुठे? आई साहेबांनी सांगितलं ते देव घरामध्ये देवाची पूजा करतात. तुम्ही कीर्तन ऐकताय ना, बारकाईने ऐकताय ना, लक्षपूर्वक ऐकताय ना, झोपा घेऊन ऐकताय ना, ऐका बरं. हो मग झोपा घेऊन नको, लक्षपूर्वक ऐका. अखिल कोट ब्रह्मांड नायक या संपूर्ण जगाचा करता पिता अमस्य जगतो माता धाता पितामह हे ज्याचं वर्णन आहे असा जगन्नियंता. आणि लक्ष्मी सांगते की तो देव देवाची पूजा करतोय देव घरामध्ये. अरे ज्या देवाची पूजा सर्व जगाने करावी असा देव कोणत्या देवाची पूजा करतो? लक्ष्मीने सांगितलं देव घरामध्ये देवाची पूजा करताय. नाराजी म्हटले हा देव सर्वांचा देव, सर्व जगाने सर्व देवतांनी त्याची पूजा करावी. मग हा देव कोणाची पूजा करतो, कोणत्या देवाची पूजा करतो पाहावं म्हणून नारदजी देव घरामध्ये गेले महाराज. प्रल्हाद बिभीषण पुंडरीक महाराज देवाच्या देवघरामध्ये या सर्व भक्तांच्या प्रतिमा आहे. प्रल्हाद, नारद, बिभीषण, पुंडरीक, बर का कुणाच्या प्रतिमा आहे देवाच्या देवघरामध्ये? या भक्तांच्या प्रतिमा, या संतांच्या प्रतिमा आहे आणि देव त्यांची पूजा करतो. नारदांनी पाहिलं महाराज आणि नारदांचे डोळे भरले. अरे ज्याचं अखंड भजन करावं, ज्याचं अखंड पूजा करावी, ज्याचं अखंड दर्शन करावं, ज्याला अखंड पूजावं असा हा परमात्मा, असा हा जगताचा मालक आणि दुसऱ्या क्रमांकाला माझा फोटो लावून माझी पूजा करतोय. प्रल्हाद नारद असे हो डोळे भरले, घळघळ पाणी वाहते नारदांच्या नेत्रातून. सर्वांच्या प्रतिमा पाहिल्या महाराज. नारदांना खूप आनंद झाला की काय ही भक्त, काय ही संत आहे की ज्या संतांचं भजन, ज्या संतांची पूजा, ज्या संतांना वंदन हो माझ्या परमात्म्याने करावं. भक्ताचं चरित्र, भक्ताचं वर्णन, भक्ताची पूजा, भक्ताचं भजन देव करतो आणि देवाचं भजन, देवाचं वर्णन, देवाची कथा आमचे भक्त करत असतात. बरं का आम्ही स्वतःला म्हणतोय हरिभक्त, म्हणतोय सर्वजण लावतोय हरिभक्त, काही तर परमपूज्य पण लावतात, काही ते गुरुवर्य पण लावतात. हो लावा हरकत नाही. हो पण ते हरिभक्ती परायण लावत असताना खरंच आपण हरिभक्त आहोत का?
खरंच मी परमपूज्य आहे का? आत्मचिंतन केलं पाहिजे. मला वाटतं भक्ताच्या लक्षणात पण आपण बसत नाही. भक्ताची जी लक्षणं सांगितली ना त्या लक्षणात आपण बसत नाही. एक दोन लक्षणं असतील कदाचित आपल्यामध्ये, तेही परिपूर्ण नाही, आपत्कालीन आहे, संकटात आहे. नित्य लक्षणं नाही ते आपल्या ठिकाणी. कधीतरी ते लक्षणं येतात आणि हे रवी जातात ती लक्षणं. भक्ताचं पहिलं लक्षण आहे महाराज, अवघी देवावरी माया. भक्ताचं पहिलं निर्दुष्ट लक्षण आहे, दोषरहित लक्षण. पहिलं अवघी देवावरी माया. अवघी म्हणजे संपूर्ण, संपूर्ण सर्वांगाने देवावरती प्रेम करणं हे भक्ताचं पहिलं लक्षण. खरं सांगा, तुम्ही सर्वांगाने देवावर प्रेम करताय का? आणि खरं सांगा, तुम्ही संपूर्ण देवावर प्रेम करताय का? पूर्णपणे देवावर तुमचं प्रेम आहे का? आमचं देवापेक्षा आमच्या इंद्रियावरती जास्त प्रेम आहे. आमचं देवापेक्षा आमच्या शरीरावरती जास्त प्रेम आहे. आमचं देवापेक्षा आमच्या झोपेवरती जास्त प्रेम आहे. आमचं देवापेक्षा आमच्या घरावरती जास्त प्रेम आहे. आमचं देवापेक्षा आमच्या प्रपंचावरती जास्त प्रेम आहे. आमचं देवापेक्षा आमच्या मुलाबाळावरती जास्त प्रेम आहे. किती म्हणा तुम्ही. मी आणखी या घराला, मुलांना, कुटुंबाला, प्रपंचाला, देहाला बाजूला सारतो. आमचं देवापेक्षा मोबाईलवर जास्त प्रेम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं कोण आहे इथं की ज्याचं मोबाईलवर प्रेम नाही? आणि असल कोणी एखादं माझं काय मोबाईलवर प्रेम नाही, त्याने मोबाईल मला देऊन टाकला. तुकोबारा बोलतात, हो, जेथे पावे तेथे देखीचे पर्वत. महाराज, आम्ही परमार्थामध्ये गर्दी खूप पाहतोय आता सध्या. आज मी सकाळपासून प्रवास करतोय बरं का महाराज. खूप गावं असे मी फिरत आलो, खूप गावं. प्रत्येक गावामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रचंड. जी गर्दी यापूर्वी मी पाहिली नाही, एवढी गर्दी आता सध्या आहे. प्रत्येक शिवालयामध्ये गर्दी आहे. प्रत्येक गावामध्ये आज गर्दी आहे. कुठे भजन चालू आहे, कुठे प्रवचन चालू आहे, कुठे कीर्तन चालू आहे, कुठे फक्त फलाहार चालू आहे, कुठे फक्त नामस्मरण चालू आहे, कुठे फक्त अभिषेक चालू आहे, कुठेतरी फक्त पारायण चालू आहे. पण आज गर्दी आहे. गर्दी खूप आहे, खूप आहे. आज सारे मंदिर फुल आहे. सारे शिवालय आज गर्दीने भरलेली आहे. पण मला असं वाटतं, जेवढी गर्दी आहे त्या सर्व लोकांचं, त्या सर्व भक्तांचं खरंच शिवजीवरती, खरंच देवावरती संपूर्णपणे प्रेम आहे का? अगदी 100% खात्रीने सांगेल गणेश महाराज, जर सर्वांचं खरं, सर्वांचं संपूर्ण, सर्वांचं सर्व अंगाने जर देवावर प्रेम असतं, तर सर्वांना देवाचा साक्षात्कार झाला असता, सर्वांना देव भेटला असता, सर्वावर देवाची कृपा झाली असती. ज्या अर्थी अजून आम्हाला साक्षात्कार नाही, अजून आमच्यावरती कृपा नाही, अजून आम्हाला तो स्वप्नात भेटत नाही, अजून तो आमच्याशी संवाद साधत नाही, अजून आमच्यामध्ये बदल होत नाही, अजून आमचे विकार जात नाही, अजून आमची अपेक्षा संपत नाही, अजून आमचा अहंकार जात नाही, अजून परमार्थात येऊन आमचा मत्सर जात नाही, द्वेष जात नाही, ईर्ष्या जात नाही, असं समजायचं अजून आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये देवावर खरं प्रेम नाही आणि अजून देवाचा कुठं साक्षात्कार झाला नाही. देव भेटणं म्हणजे काय?
आमच्या मधील अवगुण जाणं आणि आम्हाला सर्व ठिकाणी देवत्वाचा अनुभव येणं म्हणजे देव भेटणं आहे. याच्यापेक्षा वेगळं काय? विठ्ठल विठ्ठल महाराज एका ठिकाणी म्हणतात, पाप गेलियाची काय खून, नाही पालटले अवगुण. अरे अवगुण गेलेच नसेल तर पाप गेलं कसं म्हणायचं? सांगा ना, कसं म्हणायचं? कमी आहे ना. अरे भक्ताच्या कोणत्याच लक्षणात आम्ही नाही. भक्त आणि देव ह्या दोघांचं नातं अभिन्नत्वाचं नातं आहे महाराज. दोघांमध्ये भेद नाही, भेद. मगाशीच आम्ही भेंड्याला आमच्या बहिणीकडे थांबलो होतो, आलेली आता कीर्तनामध्ये. हो, ती भागवताचं पारायण करते, एकनाथी भागवताचं. तर त्याच्यामध्ये एक ओवी तिला समजली नाही. तिने मग भागवत दाखवलं. म्हटलं या ओवीचा अर्थ सांगा थोडासा, ऐका. देव देवत्व दाटले, हो, भक्त भक्तपणे आटले. हो, नाथ महाराज म्हणतात. बर का, देव आणि भक्तातलं अभिन्नत्वाचं नातं प्रतिपादन केलंय देव भक्तातलं. पूर्वीला लाईट नव्हती, विद्युतचा शोध लागलेला नव्हता. पूर्वीला एकतर पंत्या लावायचे किंवा दिवे लावायचे, बरोबर आहे ना. ज्ञानोबारांनी त्या काळचा दृष्टांत दिला. ज्ञानोबारा म्हणतात, एक दिवा पेटवलेला आहे, पण पूर्ण सर्वत्र प्रकाश पडत नाही, म्हणून दुसरा दिवा लावावा वाटला त्या घर मालकाला. एक पेटवलेला दिवा आहे, त्यांनी दुसरा एक दिवा घेतला, या दिव्याला तो दिवा पेटवला. काडी, दुसरी काडी न वापरता तो दिवा घेऊन या दिव्याला पेटवला. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला आणि दोन्ही दिवे असे शेजारी शेजारी ठेवले. आणि समोरून एक मनुष्य आला आणि त्याने विचारलं, सांगा अगोदर पेटवलेला दिवा कोणता या दोन्हीतला? मला सांगा. हा दिवा या दिव्याने पेटवला, शेजारी ठेवले. नंतर मनुष्य आला आणि त्याला तुम्ही विचारत असाल अगोदर पेटवलेला दिवा कोणता? त्याला सांगता येईल का हो काका? त्याला कसं सांगता येईल? त्याने पाहिलं नाही ना. ज्ञानोबारा बोलतात, जैसा दीपे दीपू लाविजे, दिव्याने दिवा लावावा. ज्ञानोबारा म्हणतात, तेथ त्या ठिकाणी आदिल कोण नोळखीजे, अगोदरचा कोणता हे जसं कुणी ओळखू शकत नाही. पाच सिद्धांत कसा आहे ज्ञानोबारांचा. ज्ञानोबारा दृष्टांत देतात, एका दिव्याने दुसरा दिवा लावला आणि येणाऱ्या माणसाला जर विचारला अगोदरचा पेटवलेला दिवा कोणता आहे, तो जसा त्याला सांगता येत नाही. ज्ञानोबारा म्हणतात, तैसा सर्वस्वी जो मज भजे, तो मीची होऊनी ठाके. भक्त देवाची भक्ती करता करता देव स्वरूपाला प्राप्त होतो. आणि एकदा भक्त देव झाला आणि दोन्ही देव शेजारी उभे राहिले आणि येणाऱ्याला विचारलं याच्यातला देव कोणता, भक्त कोणता, सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल चतुर्भुज नर. महाराज असं देवाचं नातं आहे. देव भक्ताची कथा करतो आणि भक्त देवाची कथा करतात. आजची जी देवाची कथा आहे, हो, ती अलौकिक कथा आहे, ती दिव्य कथा आहे. हो, ती सुख प्रदान करणारी कथा आहे, ती दुःख हरण करणारी कथा आहे, ती जीवाची सर्व इच्छा पुरणारी कथा आहे महाराज. सर्व जीवाची इच्छा, आपली इच्छा देव आणि संत सोडून कुणी पूर्ण नाही करू शकत. हो, आपल्या इच्छा देव सोडून कुणी पूर्ण नाही करू शकत, संत सोडून कुणी पूर्ण नाही करू शकत. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, किंवा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. पुरवी धरावी ते इच्छा महाराज म्हणतात.
होय भक्ती केला तैसा. काय देव आहे महाराज. भक्तांनी त्याला म्हणावं उठ की त्याने उठावं. भक्तांनी त्याला म्हणावं बस की त्यांनी बसावं. भक्तांनी त्याला म्हणावं नाच की त्यांनी नाचावं. भक्तांनी त्याला म्हणावं हे काम कर की त्यांनी करावं. महाराज होय भक्ती केला तैसा. नाच म्हटलं की नाचावं महाराज. काम कर म्हटलं की करावं महाराज. हो. आणि कधी कधी तर न सांगता करी सर्व काम. अरे सांगण्याची पण गरज नाही. हो नाही का. सो करे चंदन घासी. हो नाही का. महाराज म्हणतो स्वतःच्या हाताने चंदन उगाळून देतोय. स्वतः कावडीने पाणी भरतोय. स्वतः नाथांची वस्त्र घेऊन गोदावरीच्या तीरावर जाऊन धुवून आणतोय. महाराज वस्त्रे गंगा तीरी धुत असे. सांगा ना. अरे सांगितल्यावर तर काम करतोच पण न सांगताही करतो. न सांगताही करतो. एकाची नाही तर असंख्य भक्तांची कामं केली महाराज. ज्ञानी यांची भिंतांगे ओढी. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तो का म्हणे मात धन्य त्याची. उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संग. कबीराचे मागे शेलेविनी. सज्जन कसया विकू लागे मांस. माळ्या सावत्यास खुरकू लागे. नाही का. आम्ही घाई घाई म्हणतो हा अभंग नेहमी. हो सकाळी सुरू झाला. उंचनीच काही नेने भगवंत. तेष्टे भाव भक्ती देखुण्या. पण एका एका चरणामध्ये 2-2, 3-3 भक्तांचं वर्णन आहे. समोर आणायचं चित्र महाराज. हो समोर आणायचं. हो चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. पंढरपूर आहे. मंगळवेढा गाव आहे. जनावर मेलेली आहे. आणि घाणेरडा वास येतोय. आणि चोखोबारांना लोकांनी आवाज दिला. पाटलाने आवाज दिला. हो आणि चोखोबारा ते भलं मोठं जनावर मेलेलं जनावर ओढून गावाच्या बाहेर पुरण्या करता पुढे आले. त्या जनावराला धरलं. ओढता येईना महाराज. हो शक्ती कमी पडली. जनावर मोठं आहे. ताकद मोठी आहे. हो डोळ्यासमोर आणा चित्र महाराज. आजूबाजूला लोक उभे आहे. मजा पाहतायत. आणि माझे चोखोबारा मेलेल्या त्या प्राण्याला मेलेल्या त्या जनावराला ओढण्याचा प्रयत्न करतात. ओढत नाही. माझ्या परमात्म्याला दया येते. माझा परमात्मा येतो. चोखोबारा यांना ते जनावर ओढू लागतो. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. जरा चित्र डोळ्यासमोर आणा. अरे काम सांगितल्यावर तर केलंच. पण न सांगताही काम केलंय महाराज. न सांगताही. काय भक्ताचं नातं आहे. आणि म्हणून सर्व भक्तांनी देवाची कथा गायली. सर्व संतांनी देवाचं चरित्र वाखाण. सर्व संत देवाचं हो वर्णन करतात. सर्व संत देवालाच गातात. संत गातात यात नवल नाही महाराज. 18 हे पुरा हरीची गाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हरीला गातात महाराज. देवाची कथा देवाचं वर्णन जीवाचं कल्याण करतं महाराज. आपली संपूर्ण जीवाची इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ना देव आणि संत सोडून कुणामध्ये नाही महाराज. कुणामध्ये नाही. देव सर्वांची सर्व इच्छा पूर्ण करतो.
आणि संत सर्वांची सर्व इच्छा पूर्ण करतात महाराज. आपल्या इच्छा देव सोडून कोण पूर्ण करेल सांगा ना. अरे नारदाला इच्छा झाली की देवा 16,108 पत्न्यांचा धनी आहे, मग मला एखादी नको का? नारदांची झालेली इच्छा आहे. हो, नारदांनी सांगितलं देवा दे की यांच्यापैकी एखादी. भक्त देवाला मागू शकतो. देवाने सांगितलं जिच्या जवळ मी नाही ती घेऊन जा. 16,108 महाल फिरले नारदजी महाराज. प्रत्येक महालात तो परमात्मा आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. हो, ज्या ज्या भगवंताच्या पत्नीच्या महालात नारदजी गेले की तिथे तिथे परमात्मा त्या पत्नी सोबत संवाद करत आहेत. हो, पण तरी नारदांची नारद की भई नारदी, नारदांची इच्छा पूर्ण केली की भगवंतानी. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. हे संतांची वचन आहे बरं. हो, नारदजी स्नानाला गेले. स्नानाला गेल्यावर त्या नारदांची त्यांनी बुडी मारली स्नाना करता की तिथे नारदांचीच नारदी झाली आणि तिच्यापासून 60 मुलं झाली नारदांना महाराज. काही शंका असली तर कीर्तनानंतर विचारा नाही का. अरे भक्ताच्या मनात आलेली कोणती इच्छा असू द्या महाराज, पुरवी धरावी ते इच्छा मनात एवढ्या फक्त. हो, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राये बुद्धी हरीचे पायी. अरे मनात आलेला संकल्प, मनात आलेली कल्पना, मनात आलेली इच्छा, मनात निर्माण झालेला भाव परमात्मा पूर्ण करतो. सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर आमचे संत सांगतात तुम्हाला हो भगवंताची कथा ऐकावी लागेल. त्याची कथा ऐकली की सर्व जीवांची सर्व इच्छा पूर्ण होते. मग अशी कोणती कथा आहे की ती ऐकल्यानंतर जीवाची इच्छा शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. सर्वांना सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या वाटत असेल हो तर कोणती कथा ऐकली पाहिजे. महाराज म्हणतात शिवरात्रीची कथा ऐकली पाहिजे. हो बरं का. 12 शिवरात्री 12 आणि 12 शिवरात्रीपैकी ही महाशिवरात्री आजची. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र आहे बरं. प्रत्येक महिन्यामध्ये. पण प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीचं जे महत्व आहे अशा 11 शिवरात्री मिळून जेवढं काही फल आहे तेवढं आजच्या एका महाशिवरात्रीचं फल आहे. आजच्या या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर का महत्व आहे आजच्या महाशिवरात्रीला. दर महिन्यामध्ये जर शिवाची रात्र आहे तर आजची ही महाशिवरात्र. का हिला महाशिवरात्र म्हणायचं. आजच्या या महापर्व काळावरती 2-3 कथा आहे महाराज. हो बरं का. काही कथा शिवपुराणांतर्गत आहे, काही कथा पद्मपुराणांतर्गत पण आहे. आता या ठिकाणी शिवकथा आहे उद्यापासून. शिवचरित्र कथा ज्यांच्या श्रीमुखातून आपण ऐकणार आहात अधिकारी महापुरुष आहे, शिव उपासक आहे. मला वाटतं त्यांचं जी टाकीजला पण काहीतरी चालू आहे कथा. चालू आहे ना. हो
हा हो. अमोघ वाणी आहे. बोलणं खूप साधं आहे, सरळ आहे, रसाळ वाणी. चिंतनी कथा तुम्हाला ऐकायला भेटेल. एका संन्यस्त आश्रमामध्ये असलेल्या दंडी संन्यासी महात्म्याकडून ती कथा तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. त्या कथेमध्ये तुम्हाला अनेक शिवजींच्या चरित्राचं चिंतन, शिवजींच्या लीलेचं चिंतन ऐकायला भेटणार आहे. पण एक 2-3 महत्वाच्या काही कथा आहे, 2-3 महत्वाचे काही प्रसंग आहे. हो, आजच्या पर्व काळावरती महाशिवरात्रीच्या आजच्या दिवशी घडलेल्या ज्या कथा आहे, आजच्या दिवशी घडलेले जे प्रसंग आहे, त्या कथेला श्रवण केल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, इच्छिले पावती सर्व काही. हो, सर्व मनुष्यांनी ज्या ज्या इच्छा केल्या की त्या सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ शकतात आजच्या कथेच्या प्रसंगाला ऐकल्यानंतर, आजच्या कथेचं चिंतन ऐकल्यानंतर. हो, आणि आजच्या कथेचं चिंतन ऐकणाऱ्याला नामदेव महाराज धन्य म्हणतात. हो, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, जे शिवरात्री कथा ऐकती, नामदेव महाराज म्हणतात ते धन्य आहे. जे धन्य आहे तेच आजची शिवरात्रीची कथा ऐकती. हो बर का, धन्य असलेला पुरुष आजची कथा ऐकू शकतो. हो, किंवा आजची कथा ऐकून पुरुष धन्यतेला प्राप्त होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. धन्य जे ऐकती, नामदेव महाराज म्हणतात जे ऐकतात ते धन्य आहे. काय ऐकतात? शिवरात्रीची कथा, आजच्या रात्रीची कथा, आजच्या दिवशी काय घडलं त्या प्रसंगाचं वर्णन. पार्वती मातेने विचारलेला प्रश्न आहे. तसं प्रत्येक पुराणांतर्गत ज्या कथा आहे ना महाराज, शिव पार्वतीच्या संवादानेच बऱ्याच कथा सुरू झालेल्या आहे बरं का. ज्ञानोबाराय बोलतात एका ठिकाणी, ज्ञानोबाराय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, तेत प्रश्न करी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. भवानी म्हणजे माता पार्वती. पार्वती मातेने केलेला प्रश्न आहे भगवान शिवजींनी. आजच्या या शिवरात्रीला महाशिवरात्री का म्हटलं बरं का? त्याचं उत्तर भानुप्रताप नावाच्या एका भक्ताच्या चरित्राने दिलेले उत्तर आहे बरं का. हा एक प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग असा आहे, आजच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान शिवजींचा आणि पार्वतींचा विवाह झालेला आहे आजच्या पर्व काळावर. हा एक प्रसंग आहे. हो, तुकोबाराय म्हणतात, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. मी प्रासंगिक कीर्तन शक्यतो करत नाही जास्त, नैमित्तिक कीर्तन करत नाही, प्रासंगिक कीर्तन करत नाही. माझं वैयक्तिक प्रामाणिक मत असं आहे, नैमित्तिक कीर्तन, प्रासंगिक कीर्तन, काल्याचं कीर्तन हे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्याने सर्व शास्त्राचा पुराणांचा अभ्यास केलेला आहे अशा अभ्यासू कीर्तनकाराने, विरक्त महात्म्याने हे नैमित्तिक प्रासंगिक काल्याचे कीर्तन करावे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आता हल्ली हो लोक कुणालाही तारखा देतात आमच्या सारख्यांना, आणि मग ते करावं लागतं. मग आम्ही कुणाचं तरी काहीतरी ऐकून, कुणाचं तरी काहीतरी वाचून, कुणाचं तरी काहीतरी पाठ करून येतो आणि ते तुमच्या समोर मांडतो. हो, काल्याचे कीर्तन मुलींनी करू नये, फार कमी वयातल्या मुलांनी करू नये. माफ करा मला, कीर्तनकारांनी करू नये.
तो चला तुमचा स्वतंत्र भाग आहे. संयोजक, आयोजक, भजनी मंडळ, गावकरी कमिटी काय करते ते करते. याला कट करा बरं का. सध्या हे खूप खतरनाक आहे. तसं काय हरकत नाही. आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रैलोकी, नाही का. आणि ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीव. पण मला तारीख मिळाली शिवरात्रीची, करा महाराज कीर्तन. मी ही तारीख स्वीकारली तर नंतर विचार केला की शिवरात्रीच्या दिवशी हे प्रासंगिक कीर्तन आहे. आजच्या दिवशी या प्रसंगावर बोलायचं, या प्रसंगाचं यथार्थ निरूपण करायचं, म्हणून थोडंसं वाचन केलं. मग तुम्ही म्हणाल एवढ्या दिवस काय केलं. एवढ्या दिवस अभ्यासच केला, नाही का. इतकी वर्ष अभ्यासच केला. अभ्यास दुसरं काय केलं, नाही का. आळंदीला थांबलो, अभ्यास केला. हरिद्वारला गेलो, अभ्यास केला. हो, पण पौराणिक कथा फारशा सांगण्यापेक्षा मला वेदांत चिंतन सांगायला आवडतं. मी तेच करत आलो आजपर्यंत. पण आजच्या ह्या 2-3 प्रसंगाला थोडस वाचलो होतं. आजच्या या पर्व काळावरती शिव पार्वतीचा विवाह पण झालेला आहे. ही पण कथा आहे. हो, आणि जे मी बोललो ना तुम्हाला, काय नाव सांगितलं मागाशी, चित्र भानू का, भानू चित्रकार, हा, त्या भक्ताची एक कथा आलेली. आतापर्यंत आपण व्याध व्याध या शब्दानेच आपण ती कथा सांगत आलो. हा एक व्याधच आहे, शिकारीच आहे. शिकार करायची ना आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करायचं, हा त्याचा नित्याचा नियम आहे. सावकाराचं कर्ज झालेलं आहे त्याच्यावरती. सावकाराकडून त्याने कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज फिटत नाही. कर्ज फेडण्याकरता त्याची परिस्थिती नाही, आणि म्हणून सावकाराने कर्ज मागितलं आणि तो कर्ज देत नाही. कर्ज देण्याची त्याची परिस्थिती नाही, म्हणून सावकाराने त्याला शिवालयामध्ये, एका शिवजीच्या मठामध्ये त्याला कोंडून ठेवलेलं आहे. शिवालयामध्ये कोंडून ठेवलंय त्याला. जास्त कथा मला रंगवता येत नाही, मी कथा सांगत नाही बरं का. प्रसंग थोडासा सांगतो फक्त. आणि त्या शिवमठामध्ये, त्या शिवालयामध्ये त्याला कोंडून ठेवलंय. तिथे शिवालयामध्ये मग काय भजन चालू आहे, पूजा चालू आहे, अभिषेक चालू आहे. डोळ्यांनी पाहायला मिळतंय, कानावरती शिवजीचं भजन पडतंय, शिव शिव पडतंय, हर हर पडतंय, काय काय मंत्र त्याच्या कानावरती, काय काय जप त्याच्या कानावरती पडतो. ते शिवजीची पूजा पाहायला मिळते. भारावून गेला तो, भारावून गेला. त्या दिवशी त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या भजनाचा, त्या पूजेचा सात्विक परिणाम झाला असावा. संघामध्ये खूप मोठी ताकद आहे. हो, बरं का. पतन काय ते, विठ्ठल विठ्ठल उद्धार पतन संघाचा महिमा. हो, बर का. तेजावे आदमा संत संग, आदमांचा संग त्याजावा आणि संतांचा संग सेवन करावा. का? आदमाच्या संगतीमध्ये पतन आहे आणि संतांच्या संगतीमध्ये उद्धार आहे. उद्धार पतन संघाचा महिमा. संघाचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. संघाने मनुष्य बदलतो. 2 तासाच्या कीर्तनात तुमचा उद्धार होईल न होईल तो भाग बाजूला ठेवा, पण 2 तासामध्ये काय फायदे झाले. 2 तासामध्ये तुमचे कमीत कमी 2-3 तंबाखूचे विडे वाचले, 1-2 बिड्या वाचल्या. 2 तासामध्ये कमीत कमी एखाद्याशी भांडण झालं असतं, कुरकुर झाली असती, ते तुमचं थांबलं.
2 तासात जर कोणी सट्टा खेळत असेल तर त्याचा तो सट्टा खेळताना तो जाणारा पैसा वाचला. 2 तासामध्ये बहिर्मुख होणारी इंद्रिय, विषयाकडे धावणारी इंद्रिय 2 तास आता भगवंताच्या चिंतनामध्ये रंगली. फायदा आहे ना. संघाने किती मोठा फायदा झाला. संगत महाराज हो काय गोड बोलतात महाराज. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अरे अर्धक्षण संताची संगती घडली तर महत पाप, महान पापाची शांती निवृत्ती होते महाराज. किती अर्धक्षणाचा संत संग घडला. अर्धक्षणाचा पहा ना तुम्ही. तेने होय शांती महत पापा. काय संगतीचा परिणाम आहे. त्या असलेल्या व्याधाला संग घडला रात्रभर महाराज. सात्विक परिणाम झाला अंतःकरणावर. हो शिवजी प्रति प्रेम निर्माण झालं. त्या नाम जपाचा परिणाम झाला. वाचेमध्ये नाम जपाला आरंभ झालेला आहे. महाराज म्हणतात हो निजल्याने गाता उभा पांडुरंग. तुमचा भाव असो नसो, तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असो नसो, तुम्ही नेमाने ते भजन म्हणो न म्हणो बरं का हो वायाला जाणार नाही महाराज. वायाला जाणार नाही. हो छंद लागला. छंद वाणीने त्या शिवजींचं काही ना काही नाम घ्यायचं, काही ना काही जप करायचा. कधी शिव शिव, कधी हर हर, कधी सांब सदाशिव, कधी ओम नमः शिवाय, कधी शिवाय नमः. हा चालू झालं महाराज. हो काय एकदा वाणीला तो लळा लागला ना महाराज. तुकोबारा बोलतात ना येणे सोसे मन झाले हवं भरी. येणे सोसे मन झाले हवं भरी. एकदा तो छंद जडला की महाराज गोविंद गोविंद मना लागली या छंद. किंवा तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. तो आजचा दिवस आहे. ते सर्व पाहिलंय, सर्व तो प्रत्यक्षदर्शी आहे. आनंद वाटलाय. भजन करू लागला, जप करू लागला. सात्विक अंतःकरण तयार झालं. हो सकाळी सावकाराने पुन्हा त्याला पैसे मागितले. त्यांनी सांगितलं उद्यापर्यंत तुमचे पैसे देतो, सोडा मला. सोडलं महाराज. शिकारीला निघाला. हो शिकार करावी, घरी अन्न आणून द्यावं म्हणून एका सरोवरापर्यंत जातोय. एका बेलाच्या झाडावरती चढतोय. कुणीतरी श्वापद येईल, मी त्याला बाणाने मारेल आणि ते घरी घेऊन जाईल आणि माझ्या कुटुंबाला आज मी पोटभर खाऊ घालील. मनामध्ये भावना. शिवलीला अमृतामध्ये चंडभिल असं आचं नाव आहे. हो गेला, बसलेला आहे. काय त्याचं महत् भाग्य असेल, काय पूर्वजन्माचं त्याचं सुकृत असेल. हो तिळे तिळे पुण्य साचापडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. हे नाही का महाराज म्हणतात धन्य ही आनंदाची सापडली वेळ. हो कधी पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ती आजी मज फळाशी आली. हो महाराज म्हणतात पूर्वजन्मामध्ये केलेलं काही सुकृत आज कामी आलं महाराज. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. तया फळाची महाद्वीप पातली प्रभो. एका जन्माचं नाही हो,
नाही का? नाथ महाराज बोलतात, नाथांची भाषा आहे महाराज. हो, अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. एका जन्माचं म्हटलंय का? नाही नाही, अनेक जन्माचं, अनेक जन्माचं, अनेक जन्माचं सुकृत पदरी. एका जन्माचं नाही. महाराज तर असं म्हणतात, करांटे करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. ज्याचं कपाळ करंट आहे, जो दुर्दैवी आहे, त्याच्या वाचेमध्ये भगवंताचं नाम येत नाही. जो पुण्यवान आहे, जो भाग्यवान आहे, ज्याचं पूर्वजन्माचं सुकृत आहे, त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येतं. महाराज एका जन्माचं कसं? एका जन्माचं नाही. काय त्याचं पूर्वजन्माचं काय पुण्य असेल? बसलेलं आहे, त्या धनुष्याला बाण लावलेला आहे, नेम धरायचा आहे त्या सरोवरावरती, श्वापदावरती. पण ते बिल्वदळाचं बेलाचं झाड आहे, काय त्याचं काय पुण्य आहे? काय हो, काय भाग्य असेल त्याचं? माहिती नाही, त्याला ज्ञान नाही त्याचं. बेलाच्या झाडावरती चढलेला आहे आणि ती बेलाची पानं आडवी येत आहेत म्हणून एक एक पान तोडतो आणि खाली टाकतोय. आपल्या आड येणारी पानं तोडतो तो फक्त. भगवान शिवजीची नकळत केलेली सेवा, नकळत केलेली पूजा, हो, नकळत घेतलेलं नाम, नकळत केलेला जप, नकळत केलेलं व्रत, हे अत्यंत फलदायी आहे. नकळत. आता महिमा कळाला म्हणून आम्ही दुधाचे कॅन घेऊन चाललो. मला वाटतं नकळत जेव्हा करू त्याचं जे मिळणारं फळ आहे ते आज कळून केल्यानंतर नाही भेटू शकत. कारण आज कळालंय म्हणून करतोय, तर ते अहंकार आहे त्याच्यामध्ये सामावलेला आहे, अपेक्षा आहे त्याच्यामध्ये सामावली. आणि भक्तीचा आणि भक्तीचा आणि परमार्थाच्या साधनेचं मुख्य लक्षण आहे निरपेक्षता, निराभिमान. विठ्ठल विठ्ठल. आज करतोय त्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे, आज करतो त्या भक्तीमध्ये अहंकार आहे, आज करतो त्या भक्तीमध्ये द्वेष आहे, आज करतो त्या भक्तीमध्ये हो नाही. चला जास्त भावना दुखवत नाही कोणाच्या. ते सर्वांना कळत आहे, त्याला ज्ञानच नाही त्या गोष्टी. बेलाची पानं तोडतोय, खाली टाकतोय. त्याचं भाग्य इतकं मोठं की जिथे पानं पडतायत तिथे प्राचीन कालीन शिवलिंग आहे आणि ती पानं अकस्मात त्या शिवलिंगावरती पडतायत. महाराज ज्ञानोबारांची उभी सांगतोय. ज्ञानोबारा म्हणतात, आगा सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. काय ज्ञानोबारांची भाषा आहे. आगा सर्वात्मक ईश्वरा, या सर्वात्मक असलेल्या ईश्वराला स्वकर्म कुसुमांची विरा, हो, हे त्याचं स्वकर्म आहे. आणि हे स्वकर्म रूपी कुसुम म्हणजे पुष्पांची माला, सहज सहज, आणि ती पूजा ठरते. महाराज पूजेचा आणखी एक वर्म सांगतो. महाराज तुकोबारा बोलतात, करावी ती पूजा मनेची उत्तम. हो, श्रीमंत तुकोबारा बोलतात, हो, मनाने उत्तम केलेली पूजा, उत्तम मनाने केलेली पूजा उत्तम. पडतायत ते बिल्वदळ,
त्या शिवलिंगावरती पडतायत आणि ती पूजा ठरते. आणि माझा भगवान किती 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 भक्तप्रिय आहे सांगा ना. अरे पूजा म्हणून बिल्वदळ अर्पण करत नाही, पण माझा परमात्मा इतका भक्तावरती कृपा करतो, इतका करुणा घन आहे, इतका दया घन आहे, इतका भक्तवत्सल आहे की त्या अज्ञानाने घडणाऱ्या त्या बिल्वदळाच्या अर्पणाला सुद्धा परमात्मा भक्ती आणि पूजा मानतो. रात्रभर महाराज मग त्या हरिणीचा संवाद आहे. हो मोठा प्रसंग आहे. तुम्ही माझ्यापेक्षा सारं माहिती आहे तुम्हाला. फक्त कुणीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मला उभं केलं तुम्ही. नाहीतर कथा जास्त तुम्हाला माहिती आहे. शिवलीलामृताचं पारायण तुम्ही करतात, शिवपुराणांच्या कथा तुम्ही ऐकतात, नाही का. आणि आता सध्या टीव्ही वरती तर जास्तच तेच चालू आहे. कशी पूजा करावी तुम्हाला माहिती आहे, काय काय लागतं तुम्हाला माहिती आहे. हो बर का. तो हरिणीचा संवाद आहे मोठा. सहज घडलेली पूजा आहे महाराज, सहज घडलेली पूजा आहे. हो आणि ती भक्ताची ही कथा आजच्या दिवशी त्या असलेल्या व्याधाची, त्या चंडभिलाची, त्या चित्रभानूची ती असलेली आजची जी कथा आहे, ती कथा जर आपण आज ऐकली, हो आजच्या रात्रीची घडलेली ही कथा जर आपण ऐकली तर नामदेव महाराज म्हणतात धन्य ते धन्य. हो. आणि इच्छिले पावती सर्व काही. तुम्ही सर्व ज्या ज्या काही इच्छा कराल ना त्या सर्व इच्छा तुमच्या आज ही कथा ऐकली की पूर्ण होणार आहे. आता ऐकली तुम्ही कथा, आता उद्या कोणती इच्छा मनात बाळगा पूर्ण होणार आहे. पण चांगली इच्छा धारण करा बरं. आता काही म्हणते माझ्या शेजाऱ्याचं सारं जाऊ मग नाही होणार. आत्महिताच्या संबंधाने कोणतीही इच्छा करा. उद्या तो आजचे हे 3 दिवस खूप मोठे पर्व काळ सांगितले महाराज. काल प्रदोष होता बरं का, त्याच्या अगोदर एकादशी होती, काल प्रदोष होता, आज महाशिवरात्र आहे. हो आणि उद्या त्रयोदशी चतुर्दशीचा दिवस आहे. उद्या नाथांना विद्या प्राप्त झालेली आहे बरं उद्याच्या दिवशी. खूप हे 2-3 खूप मोठे पर्व काळ आहे. हो आणि मी मगाशी बोललो तिकडे प्रवचनामध्ये, इतर वेळेस केलेली पूजा, इतर वेळेस केलेले नामस्मरण, इतर वेळेस केलेले सेवा आणि आजच्या दिवशी केलेली पूजा, आजच्या दिवशी केलेले नामस्मरण हे हो म्हणजे इतर वेळेस 100 कथा ऐकल्या तर 100 कथा ऐकून जे पुण्य मिळणार आहे तेच पुण्य तुम्हाला आजचं एका दिवसाची कथा, आजच्या दिवशी कथा ऐकली की तरी मिळणार. एवढा अंतर आहे. हो जसं अधिक मासाचं वर्णन करताना म्हटलं ना, अधिकस्य अधिकम फल, म्हणजे इतर वर्षी केलेली साधना जी एवढं फल देते हो तेवढंच फल एका अधिक मासामध्ये जर साधना केली की तेवढं मिळतं. तसं आजच्या दिवशीचं हे पर्व काळ आहे. हो आज भगवान शिवजींच्या कथा ऐका, आजच्या या भक्त राजाची कथा ऐका. आता जी सांगितली तुम्हाला ही कथा जर तुम्ही आजच्या रात्रीची जर कथा ऐकली किंवा शिव पार्वतीच्या विवाहाची कथा जर आज ऐकली आपण तर महाराज म्हणता इच्छिले पावती सर्व काही. तुम्ही सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील महाराज. एकटी शिवरात्रीच्या दिवशी या सर्व शिवजीच्या आणि भक्तांच्या कथा ऐकल्यानंतर तुम्ही सांगतात की तुम्ही धन्य आहात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. एवढं स्थिमितच फल आहे का? शिवरात्री कथा श्रवणाचं आणखी काही फल आहे का? नामदेव महाराज म्हणतात कथा ऐकल्यानंतर आणखी काय फल आहे? महाराज म्हणतात पातकांचा नाश, सर्व पापांचा नाश होतो आज कथा ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर, शिवांचं चरित्र ऐकल्यानंतर, शिवजींचं पारायण केल्यानंतर, हो जप केल्यानंतर, हो काही सूक्ष्मता आहे. कोणत्या नामाचा जप केला पाहिजे, कोणत्या महामंत्राचा जप केला पाहिजे. हो आता सध्या तुम्ही खूप श्रवण करतायत, खूप मंत्र तुमच्या पाठ आहे, खूप मंत्र तुम्ही जपतायत आज नाही का.
कोणी ओम नमः शिवाय जपतंय, कोणी शिवाय नमस्तुभ्यम जपतंय, स्तुभ्यम असं आहे ना काहीतरी. माझा काही एवढा अभ्यास नाही बरं. कोणी शिवाय नमः जपतं. हो, हे सर्व तुम्ही मंत्र जपतात. पण शास्त्र आणि नियम असा आहे, हे जे मंत्र आहेत ना, हे श्री गुरूंच्या मुखातून तुम्ही अगोदर दीक्षा घेऊन, म्हणजे दीक्षा म्हणजे मंत्र घ्यायचा, म्हणजे श्री गुरूंनी पुढं म्हणायचं आणि आपण हे मंत्र पाठीमागे म्हणायचे. असं ज्यांनी ज्यांनी गुरुमुखातून हे मंत्र ऐकले त्यांनीच या मंत्राचा जप करायचा. हो, काही बारकावे माणसं त्याच्यावर लक्ष देत नाही. लोक म्हणतात जाऊ दे आमचं भोळी भाऊडी सेवा आहे. हो, चांगलं आहे. हे मंत्र जे आहेत ना, महामंत्र आहे महाराज, बीज मंत्र आहे हे. ओम नमः शिवाय वगैरे आपण म्हणतोय ना, या मंत्राला अगोदर गुरुमुखातून ऐकायचं, त्यांच्या मागे म्हणायचं आपण. हो, एखाद्या महात्म्याकडे जायचं, सांगायचं की मला हा मंत्र तुम्ही द्या, किंवा मला तुम्ही जो मंत्र देताल त्या मंत्राला मी जपेल. हा, एक भजन म्हणून तुम्ही हे म्हणू शकता, पण पूजा म्हणून, उपासना म्हणून, हो, काही विशिष्ट फलप्राप्ती करता जर तुम्हाला हे करायचं असेल तर मग म्हणता येणार नाही. मग ये रवी शिवजींची पूजा करायची, ये रवी शिवजींचा जप करायचा आहे, काय केलं पाहिजे, कोणते मंत्र म्हटले? प्रामुख्याने शिव शिव म्हणा तुम्ही, गोड आहे. हो, शिव 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 शिव, याचे खूप फायदे आहेत. ज्यांचे मुलं चिडचिड करतात, रडतात, भांडण करतात, आरडतात, ऐकत नाही, वात्रटपणा करतात, लहान लहान मुलं ज्यांची आहेत, त्यांनी उद्यापासून त्या मुलाच्या आईने 3 तांबे त्याला आंघोळीला बसवायचं, पूर्वेकडे तोंड करून, आणि त्या आईने 3 तांबे पाणी त्याच्या, म्हणजे पहिला तांब्या घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावरती ब्रह्मरंध्रावरती त्या पाण्याची धाराशी धरायची आणि शिव 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 तो तांब्या संपेपर्यंत म्हणायचं. पुन्हा दुसरा तांब्या, पुन्हा तिसरा, असे 3 तांबे त्या आईने त्या मुलाच्या डोक्यावरती असं धार धरून जर ते शिव शिव मंत्राचा जप केला की 4थ्या दिवशी मुलगा तुमचा बदललेला असेल. मी तुम्हाला काय म्हणजे असं ज्योती भविष्य उपाय तांत्रिक मंत्र असं काही सांगत नाही बरं. हा, या मंत्राची, या शिवनामाची ताकद सांगतो. त्या शिवनामातला एक, हो, स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये नरेंद्र नाव आहे त्यांचं, आणि ते लहानपणी असे खोड्या करायचे, तेही वात्रट होते, तेही चंचल होते. तर त्यांच्या आईने केलेली ही हा प्रयोग आहे, त्यांच्या आईने केलेली ही साधना आहे. हो, बरं, हा फक्त शिव शिव या नामाचं एवढं मोठं फल आहे. बाकीची तर फल खूप आहे. हा, शिव शिव म्हणा, हर हर म्हणा, हर 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 हर. महाराज ह्या दिसायला खूप छोटे छोटे आहे, पण तुम्ही या मंत्राला जर असं सातत्याने जर म्हणायला लागलात ना, हो, एक सायकल तयार होते, सायकल असं चक्र तयार होते, चक्र. आणि त्या हर हर या जपामध्ये, या नामामध्ये अशी ताकद आहे की तुमच्या मनाच्या चांचल्याला ते कमी करतं, मनाची चंचलता घालवतं, मनाला स्थिर करतं. ये रवी मन स्थिर नाही होत महाराज, चंचलम ही मन कृष्ण असं म्हटलंय. पण त्याही चंचल मनाला हे हर 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 हर, हो, असं तुम्ही स्पीडने म्हणायचं, त्याला एक चक्र तयार बनतं नंतर असं ते. आणि त्याचा परिणाम असं होतं की त्या चंचल मनाला ते कधी स्थिर करतं समजणार पण नाही तुम्हाला. हो, बर का. आणखी एक सांगतो, हो, ज्यांना आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये असलेल्या अडचणी दूर होऊन प्रपंचामध्ये आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव या नामाचा जप करायचा. हो, बरं का, खूप अलौकिक आहे.
या मंत्रामध्ये दोघांचा समावेश आहे. आणि या मंत्राला, या नामाला जपलं ना महाराज, प्रपंचातल्या अडचणी दूर होतात आणि प्रपंचामध्ये एक सुख आणि तो आनंद निर्माण होतो. पहा, हो, मतभेद नष्ट होतात कुटुंबात, हो, अडचणी दूर होतात, अनेक कौटुंबिक आनंद प्राप्त होतो. फार सहज म्हणा तुम्ही, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. एकटे असं म्हणून बघा तुम्ही कधी, एकटे एकटे, आणि मनात नका म्हणू, असं एकटे राहा आणि असं तुम्हाला तुमचा आवाज कानावरती ऐकायला येईल असं म्हणा. बघा तुम्ही आनंद. हो, तुम्हाला ध्यान लावून समाधी लावायची गरज नाही मला. तुम्ही एकटे असे बसा किंवा एकटे उभे राहून, हो, डोळे बंद करून फक्त म्हणा, सांब सदाशिव, 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 सांब सदाशिव. आम्ही एकांतात एकटे हे करत नाही. आम्ही लोक पाहिले की मग सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आम्हाला लोकांमध्ये भजन करायला आवडतं, लोकांमध्ये अभंग म्हणायला आवडतं, लोकांमध्ये नामजप करायला आवडतो, लोकांमध्ये पूजा करायला आवडते, लोकांमध्ये अभिषेक घालायला आवडतो. का? लोकांनी बघावं म्हणून. बिलकुल नाही, ही पूजा नाही, हे भजन नाही, ही साधना नाही, हा जप नाही. हो, अरे का, हो, देवा काय, विठ्ठल विठ्ठल देवाची आचारे आळवावे देवा, ओस भाग दे पाडोनिया. देवाची भक्ती देवा करा. महाराज, हे भगवान शिवजींच्या या शिवपुराणामध्ये खूप रुद्राक्ष महिमा आला, भस्म महिमा आला, शिवलिंगांचा महिमा आला, ज्योतिर्लिंगाची कशी निर्मिती झाली त्याचं चिंतन आलं. भगवान शिवजीची, शिवलिंगाचीच पूजा का केली जाते, मूर्तीची पूजा का केली जात नाही. पार्वती मातेचा आणि सतींचं चरित्र आलं. भगवान शिवजींच्या अनेक, हो, खूप काही आता तुम्ही ऐकणार आहे उद्यापासून, रोज ऐकणार आहात. एक दोन बारकावे वाटले मला. शिवजींना फार काही अपेक्षित नाही तुमच्याकडून, फार काही. हो, तुमचं शुद्ध प्रेम, हो, शुद्ध प्रेम, एवढीच अपेक्षा आहे त्याला. हो, आणि आमच्याकडे त्याचीच कमी. फक्त वेळ संपली माझी, नाही का, अर्धा तास जास्त घेतला का तुमचा? पण तुम्ही म्हणले होते 11:15 करा. नाही, पण मी आता बघितलंय, आता काहींचे चेहरे सुकले, काही इकडे तिकडे बघतायत, काहींना काहीतरी वाटतंय, नाही का. हो, या आजच्या या महाशिवरात्रीची कथा ऐकल्यानंतर, भगवान शिवजींचं चरित्र ऐकल्यानंतर, भगवान शिवजींच्या लीला ऐकल्यानंतर, भगवान शिवजींचा नाम महिमा ऐकल्यानंतर आणि भगवान शिवजींच्या भक्तांच्या कथा आज ऐकल्यानंतर महाराज म्हणतात, पातकांचा नाश, सर्व पापांचा नाश होतो. हा, काही पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, काही महापाप आहेत, काही उपपाप आहेत. आता पाप सांगता सांगताच आपली रात्र जाऊ शकते, पण आता एवढं काय बोलत नाही. पण महाराज म्हणतात, पातकांचा नाश, पापांचा नाश होतो, पुण्य वाढे फार, आणि फार पुण्याची प्राप्ती होते महाराज. हो, आणि नंतर शेखी विश्वंभर कृपा करी, आणि शेवटी तो भगवान शिव, हो, कृपा करतो. असं गोड चिंतन या अभंगाचं आहे. आपल्या या